गुड मॉर्निंग इंडिया. अमेझिंग, ग्रेट असं सेशन वर्कआउटचं जो झालंय, सगळ्यांनी खूप छान सुंदर असं वर्कआउट पण केलेलं आहे. सो इन टुडेज प्राईम टाइम सेशन माय सेल्फ प्रमोद देवडे फ्रॉम येवला वार्मली वेलकम्स यू. एका छान सुंदर अशा महत्वपूर्ण विषयावरती पुढची फक्त 20 मिनिटं आणि या 20 मिनिटांच्या मध्ये आपण कोलेस्टेरॉलच्या बद्दलची माहिती मिळवणार आहोत ना. ऍक्च्युली गंभीर विषय, खूप गंभीर आणि खूप महत्वाचा, आणि त्याचा आपल्या संपूर्ण लाईफस्टाईलशी, आपल्या जीवनाशी संबंध आहे. आणि साहजिकच आहे, पुढची 20 मिनिटं जर तुम्ही देणार तर आपण जे काय म्हणतो की जीवन सुंदर आहे, जगणं सुंदर करूया. तर जगणं सुंदर होणार. आय एम प्रिटी हॅपी टू प्रेझेंट दिस प्राईम टाइम फॉर यू. मला खूप आनंद होतो की कोलेस्टेरॉल बद्दल मला बोलायला भेटतंय आणि तुम्हाला सगळ्यांना ती माहिती द्यायला भेटली. आणि आजचा वर्कआउट खूप जबरदस्त, व्हॉट एन एक्सलंट अँड एनर्जेटिक वर्कआउट बाय द मानसी मॅम. सो क्लॅप फॉर हर. खूप छान. तो आपला 20% आपला 20% रोल वर्कआउटचा त्या ठिकाणी झालाय. बट व्हॉट अबाउट 80% रोल? आपल्या 80% रोलचं काय? तर मी माझा जो बनवून घेतलेला आहे तो आहे व्हॅनिला फ्लेवर. तुम्ही तुमचा शेक कोणता घेतलाय तो सांगणार विथ मोर अँड लॉट्स ऑफ एनर्जी. येस सर. गुड मॉर्निंग सर. कुल्फी फ्लेवर. Yes, sir. Good morning, sir. Chocolate flavor. कुल्फी फ्लेवर. थँक्यू. जबरदस्त, खूप छान. सगळ्यांचे फ्लेवर पण अमेझिंग आहेतच. आणि कोलेस्टेरॉल, आजचा जो सब्जेक्ट आहे कोलेस्टेरॉल, या कोलेस्टेरॉल बद्दलच का बोललं जावं? कोलेस्टेरॉल आपल्या आरोग्याच्या संदर्भाने ही कन्सेप्ट समजून का घ्यावी? बिकॉज द रिसेंट जे स्टडीज आहे ते असं दाखवतात की इन इंडिया, मी फक्त भारताबद्दल बोलत आहे, त्याच्यामध्ये 25 ते 30% लोक, 25 to 30% पीपल इन इंडिया इन अर्बन म्हणजे शहरी भागामध्ये राहणारे, अँड 15 to 20% पीपल फ्रॉम द रुरल म्हणजे खेडेगावामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये राहणारी लोक आज कोलेस्टेरॉलच्या प्रॉब्लेमला फेस करत आहे. अँड दिस नंबर इज गोइंग टू बी इन्क्रीज इन द व्हेरी सून पिरियड. पुढच्या काही कालावधीमध्ये हा जो ही जी नंबर्स आहेत ना, याच्यामध्ये प्रचंड पद्धतीने वाढ होत चाललेली आहे. आणि ती वाढ का होत आहे किंवा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या प्रकारची वाढ त्यामध्ये का होत आहे, त्याच्या काही गोष्टी पण आहेत, त्याचे पण काही मुद्दे आहेत, ते पण मी आज तुम्हाला सांगणार आहे. व्हॉट इज कोलेस्टेरॉल? फर्स्ट ऑफ ऑल, कोलेस्टेरॉल म्हणजे काय? कोलेस्टेरॉल इज अ वॅक्सी सबस्टन्सेस अँड दॅट फाउंड इन द सेल्स ऑफ एव्हरी ह्युमन बॉडी. कोलेस्टेरॉल हे वॅक्सी फॅट लाईक सबस्टन्स आहे जो आपल्या प्रत्येक सेल्स मध्ये सापडतो. याची गरज नाही का? होय, याची आपल्याला गरज पण आहे. बट कोणत्या वेळेला आपल्याला आपल्यासाठी हे प्रॉब्लेमॅटिक असणार आहे किंवा कुठच्या लेव्हल पर्यंत आपल्याला त्याची गरज आहे? आणि जर का अधिकचं प्रमाण जर का होत असेल तर नेमकं काय होतं, आणि अधिकचं प्रमाण नेमकं कशामुळे होतं, ही गोष्ट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मग आपण त्याच्याबद्दलच माहिती मिळवणार आहोत. अवर बॉडी नीड्स सम कोलेस्टेरॉल. आपल्या शरीराला काही कोलेस्टेरॉलची गरज आहे. ओके. फॉर व्हॉट? फॉर सिक्रेशन ऑफ हार्मोन्स, देन व्हिटॅमिन डी अँड द सबस्टन्सेस दॅट हेल्प यू टू डायजेस्ट द फूड. आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये पचनाची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी, व्हिटॅमिन डी च्या फॉर्मेशन साठी आणि हार्मोन सिक्रेट होण्यासाठी आपल्याला कोलेस्टेरॉलची आवश्यकता आहे. मग पुढे नेमकं काय होतंय कोलेस्टेरॉल? जर का पाठीमागे बॅकग्राऊंडला लावलेले फोटो जर का बघितले असेल तर आय थिंक यू मे गेट सिरियस अबाउट दिस थिंग. आपल्यामध्ये काहीतरी गांभीर्य येणार आहे याच्यामुळे. ते पाठीमागचा फोटो जर का तुम्ही बॅकग्राऊंडचे बघत असणार तर नेमके याच गोष्टीसाठी तर खरं तर आपल्याला कोलेस्टेरॉल समजून घ्यायचं. युअर बॉडी मेक्स ऑल द कोलेस्टेरॉल. जर का आपलं शरीर सगळंच कोलेस्टेरॉल तयार करतं, कोलेस्टेरॉल ऍक्च्युअली दॅट फॉर्म इन अवर बॉडी. मग एक्सेस कोलेस्टेरॉल नेमकं होतं कशामुळे? कोलेस्टेरॉल इज ऑल्सो फाउंड इन द फूड फ्रॉम द एनिमल सोर्सेस लाईक द एग, यॉक, देन द मीट, चीज. ते अदर सबस्टन्सेस आपण आपल्या आहारामध्ये घेतो त्यांच्यात पण कोलेस्टेरॉल असतं. जे मांसाहारी पदार्थ आपण खातो त्यांच्यामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणावरती कोलेस्टेरॉलचं प्रमाण असतं. ऍक्च्युली अवर बॉडी सिक्रेट्स प्रॉपर प्रोपोर्शनेट ऑफ कोलेस्टेरॉल. योग्य प्रमाणामध्ये कोलेस्टेरॉलचं सिक्रेशन आपल्या बॉडीमध्ये होत आहे अँड इट फुलफिल द नीड ऑफ अवर बॉडी. त्याने आपल्या शरीराची नीड पूर्ण होते आहे. परंतु पुढे जाऊन होतंय काय? जे एक्सेस ऑफ फ्रॉम द इटिंग हॅबिट किंवा अॅनिमल ऑर द प्लांट सोर्सेस मधून आपण जे फूड घेतो आहोत ना, तिथलं जे कोलेस्टेरॉल येत आहे दॅट रेजेस युअर whole body cholesterol proportion. That's why 25 to 30% in the urban areas, in the 15 and 20% in the rural areas, people are facing with these problems. So if you have too much cholesterol in your body, आपल्या शरीरामध्ये जर का कोलेस्टेरॉलचं अतिरिक्त प्रमाण होत असेल, it combines with other substances in the blood. What happens? Why this kind of the challenges? Why saturation of the कोलेस्टेरॉल इन ब्लड वेसल ऑफ आर्टरीज, आपल्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या मध्ये
कोलेस्टेरॉलचं सॅच्युरेशन काय होतं किंवा अदर पार्ट्स मध्ये कोलेस्टेरॉल सॅच्युरेशन काय होतं, बिकॉज एक्सेस कोलेस्टेरॉल हे ब्लड मधल्या काही सबस्टन्सेस बरोबर कंबाईन होतं आणि इट फॉर्म्स अ थिक लेअर. तो एक लेअर तयार करतो आपल्या इंटेरियर वॉल ऑफ ब्लड वेसल्स. ब्लड वेसलच्या म्हणजे रक्तवाहिन्यांच्या आतल्या भिंतीला तो एक थिक लेअर असं तयार करायचं काम करत असतो. ब्लड फॉर्म्स अ प्लग अँड ऍट दॅट टाइम इट फॉर्म्स अ प्लग. प्लग म्हणजे काय, कम्प्लीट लीड टू द कम्प्लीट ब्लॉकेजेस ऑफ ब्लड वेसल्स. ब्लड वेसल्सचं ब्लॉकेज करण्या अगोदरची किंवा त्या वेळची जी सिच्युएशन आहे ज्याला की प्लग होतं. प्लग मीन्स लॅक ऑफ ब्लड. ज्या ठिकाणी प्लग होणार तिथून पुढे ब्लड फ्लो होणार नाही. सो इट फॉर्म्स a plug in the blood vessels by sticking to the arteries of our heart. ज्या आर्टरीज आहेत आपल्या हार्टच्या त्याच्या इंटेरियर वॉलला ह्या फॅट्स आहेत सॅच्युरेट होतात आणि त्या ठिकाणी ब्लड फ्लोला ते काय करतात, अडथळा आणण्याचं काम करतात, प्लग फॉर्म करण्याचं काम करतात. आणि इट लीड यू टू द करोनरी आर्टरी डिसीजेस. आणि ते आपल्याला घेऊन जातात करोनरी आर्टरी डिसीजेस. ऐकतो आपण, समजून पण घेतो, पण आपल्याला असं वाटत नाही की आपल्या बाबतीमध्ये होईल की नाही. आपल्या बाबतीमध्ये होण्याचे रिझन्स पण मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. व्हाय एव्हरी इंडिव्हिज्युअल हॅव द पॉसिबिलिटी नाही, एव्हरी इंडिव्हिज्युअल लीड टू दिस काइंड ऑफ द फॉर्मेशन ऑफ कोलेस्टेरॉल अँड सॅच्युरेशन इन देअर ब्लड वेसल्स. प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी तुम्ही प्राईम टाइम ऐकताना तुमच्या प्रत्येकाच्या बाबतीमध्ये हा प्रवास सुरू असतो आणि आपल्याला हे समजून काय घ्यायचंय, कारण आपल्याला हे मॅनेज करायचंय. हे आपल्याला काय करायचंय, मॅनेज करायची. इट लीड यू टू द आर्टरीज बिकम्स नॅरो. आर्टरीज काय होऊन जातात, नॅरो होऊन जातात, इव्हन ब्लॉक होतात. अँड व्हेन दे आर गेट ब्लॉक वी डू नॉट हॅव एनी काइंड ऑफ द आन्सर. ज्यावेळेला ते ब्लॉकेज होऊन जातात त्यावेळेला आपल्याकडे कुठच्याही प्रकारचं उत्तर नसतं. आपल्या शरीरामध्ये किती प्रकारचे कोलेस्टेरॉल आहे, नेमकं कोलेस्टेरॉल लीड कशाला करतं, त्याचे इम्पॅक्ट आपल्या शरीरावरती काय होतात. तर यू मे नो की आपल्या शरीरामध्ये 2 टाइप्स ऑफ कोलेस्टेरॉल आर देअर, गुड कोलेस्टेरॉल अँड बॅड कोलेस्टेरॉल. परत एकदा विषय येतो नाही का कोलेस्टेरॉल. मग कोलेस्टेरॉल म्हटल्यानंतर आपल्याला एकच होतं, कोलेस्टेरॉल लगेच आपल्याला धस होतं. बट कोलेस्टेरॉल वी डू हॅव अ नीड ऑफ गुड कोलेस्टेरॉल. अँड व्हॉट अबाउट द बॅड कोलेस्टेरॉल, वी डू नॉट हॅव द नीड ऑफ बॅड कोलेस्टेरॉल. कोलेस्टेरॉलचे 2 टाइप्स आहेत, गुड अँड बॅड. मग काय आहे नेमकं गुड कोलेस्टेरॉल आणि बॅड कोलेस्टेरॉल ते पण पुढच्या 2च मिनिटांमध्ये शॉर्ट मध्ये सांगतो. आणि यापैकी बॅड कोलेस्टेरॉलची पातळी जर का आपल्या शरीरामध्ये वाढत असेल, तर आरोग्याच्या अनेक समस्या सुरू होतात. मोस्ट ऑफ द पीपल थिंक, कॉमनली पीपल काय थिंक करतात की कोलेस्टेरॉल लीड ओनली टू द बीपी, असं एक जनरल अझम्पशन आहे. अँड सेकंड वन थिंक दॅट कोलेस्टेरॉल लीड टू द हार्ट प्रॉब्लेम्स ओनली, असं पण आहे. हा पण आपण जनरली विचार करतो. म्हणजे आपल्याला ज्या ठिकाणी ठेच लागली ना त्याचाच आपण विचार करतो, किंवा त्या ठिकाणी काय दुखत असेल ना त्याचाच विचार करतो. पण अदर ठिकाणी पण आपल्याला काय काय होतं ना त्याचा आपण विचार आपल्या मनामध्ये येत नाही, किंवा त्या गोष्टी आपण तितक्या प्राधान्याने समजावून घेत नाही. परंतु कोलेस्टेरॉल लीड टू द व्हेरियस काइंड ऑफ द डिसीजेस that lead you to decrease the health of human body. एवढी ह्युमन बॉडीची हेल्थ कशी प्रकारे डिक्रीज होती ते सुद्धा पुढच्या 2-5 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आणि याचा सगळ्यांचा संबंध आहे, त्या सगळ्यांचा संबंध आहे व्हॉट यू आर इटिंग. यू आर नॉट व्हॉट यू आर राईट नाऊ, यू आर व्हॉट यू ईट. तुम्ही काय आहात, तुम्ही आता काय आहात ना, तर तुम्ही आता काय खाता आहात ना ते तुम्ही असणार आहेत. आज तुम्ही काय खाता आहात ना उद्याची तुमची हेल्थ असणार आहे. सो व्हॉट यू आर इटिंग. द टाइप्स ऑफ कोलेस्टेरॉल इज फर्स्ट वन इज HDL, ज्याला की हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन असं म्हटलं जातं. हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन, आणि यालाच हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन इज अ गुड कोलेस्टेरॉल. हे गुड कोलेस्टेरॉल आहे. याला गुड कोलेस्टेरॉल असं म्हटलं जातं. का याला गुड कोलेस्टेरॉल का म्हटलं जातं? बिकॉज इट कॅरीज द कोलेस्टेरॉल फ्रॉम अदर पार्ट्स. इट कॅरीज द बॅड कोलेस्टेरॉल स्पेसिफिकली फ्रॉम ऑल पार्ट्स ऑफ युअर बॉडी टू द लिव्हर. HDL कॅरीज कोलेस्टेरॉल फ्रॉम पार्ट्स ऑफ बॉडी टू द लिव्हर. HDL हे तुमच्या शरीरातलं कोलेस्टेरॉल हे लिव्हर पर्यंत घेऊन जातं. आणि व्हॉट इज द फंक्शन ऑफ लिव्हर? लिव्हर रिमूव्ह द कोलेस्टेरॉल. लिव्हर आपल्या शरीरातलं कोलेस्टेरॉलला रिमूव्ह करण्याचं काम करतं. आणि ते करून पण लिव्हरच्या बाबतीत बोलायला झालं तर मग ते अजून थोडंसं विषयांतर होईल, तरी पण बोलतो. लिव्हर ते रिमूव्ह ऑल द कोलेस्टेरॉल फ्रॉम युअर बॉडी. लिव्हरची कॅपॅसिटी, लिव्हरची काय आहे, कॅपॅसिटी आहे की किती कोलेस्टेरॉल त्याने रिमूव्ह केलं पाहिजे आपल्या बॉडीतनं. फॉर एक्झाम्पल आपल्या शरीरातल्या लिव्हरची जर कॅपॅसिटी असेल की 100 लिटर ऑफ कोलेस्टेरॉल त्याची आपल्या शरीरातून रिमूव्ह करण्याची क्षमता आहे. आणि तुम्ही तेवढं कोलेस्टेरॉल जर का त्याला वर्ष 30 मध्ये 35 मध्ये 40 मध्येच त्याचं काम जेवढं त्याची कॅपॅसिटी आहे तेवढं कोलेस्टेरॉल त्याला रिमूव्ह करायला सांगून देत असणार,
तर हाऊ यू कॅन लाईव्ह आफ्टर द एज ऑफ 35 and 40. तर हे आपल्याला विचार करायचा आहे की आपण किती बॅड कोलेस्टेरॉलचे पदार्थ खात आहोत, आपल्या शरीरातलं किती कोलेस्टेरॉल आपण इन्क्रीज करत आहोत आणि आपल्या लिव्हरला ते सिक्रेट्स करायला किंवा ते रिमूव्ह करायला आपण भाग पडत आहोत. त्याच्यावरचा वर्कलोड इतका आपण देऊन ठेवलेला आहे बिकॉज ऑफ अवर अनहेल्दी इटिंग हॅबिट. आपल्या अनारोग्याच्या खाण्याच्या ज्या सवयी आणि पद्धती आहेत ना, त्यातनं आपण खूप बॅड कोलेस्टेरॉल्स, मग ते बॅड कोलेस्टेरॉलच्या पदार्थांच्या बद्दल पुढे बोलतो मी की नेमकं कशामुळे आपलं लिव्हर त्याचं बिचाराचं काम करून 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 थकतं आणि एक दिवस सांगतं ते आपल्याला की आय एम नॉट कॅपेबल टू डू दिस वर्क, लेट मी स्टॉप, मला आता थांबावं लागेल. आणि तो ज्या वेळेला थांबतो त्यावेळेला आपल्याला पण थांबावं लागतो, आपल्याला पण काय होतं थांबावं लागतं. सो थिंक व्हॉट काइंड ऑफ द फूड यू ईट. देन सेकंड टाइप ऑफ द कोलेस्टेरॉल इज LDL. इट मीन्स लो डेन्सिटी लायपोप्रोटीन. काय आहेत लो डेन्सिटी लायपोप्रोटीन? लो डेन्सिटी लायपोप्रोटीन मीन्स द बॅड कोलेस्टेरॉल. यालाच बॅड कोलेस्टेरॉल म्हणतात बिकॉज अ हाय LDL लेवल लीड यू टू द ब्लड प्लग इन द ब्लड वेसल्स. दिसतंय का? इकडे हे जे दिसतंय पाठीमागे बॅकग्राऊंडला तुम्हाला, या प्रकारे ते काय करतंय आपल्याला स्टिक होत आहे. इट फॉर्म्स अ ब्लड प्लग. तो एक ब्लड प्लग तयार करतोय तुमच्या आर्टरीज मध्ये. दॅट्स वाय वी मस्ट बी अ व्हेरी सिरियस. आपण खूप सिरियस किंवा गांभीर्य असायला हवं आपल्याला आपल्या LDLच्या बाबतीमध्ये. मोस्ट ऑफ द पीपल फेसिंग विथ द BP अँड हार्ट प्रॉब्लेम्स, जी लोक हृदयाच्या संदर्भातल्या समस्यांना किंवा बीपीच्या संदर्भातल्या कन्सेप्टला फेस करत असतात, चॅलेंजेसला, ते लोक चेक करतात त्यांच्या LDL, HDL, देन ट्रायग्लिसराइड्स. ओके, हे सगळ्या टेस्ट ते चेक करत असतात. डॉक्टर त्यांना वारंवार सांगतात बट मेडिसिन्स घेऊन त्याच्यावरती सगळी ट्रीटमेंट सुरू असते. बट व्हॉट अबाउट द इटिंग हॅबिट? मी माझा या रूम मधला झाडू मारतोय, समजा बाहेर काढायचं काम करतोय, तर तेवढीच घाण जर पुन्हा टाकत असणार तर, तेवढीच घाण जर पुन्हा येत असणार तर हाऊ आय कॅन मॅनेज द लेवल ऑफ द LDL अँड HDL ऑल्सो. सो मी ज्या वेळेला काहीतरी रिमूव्ह करतोय ना, इथून अस्वच्छ भाग काढतोय, स्वच्छता करतोय ना, ऍट दॅट टाइम ती स्वच्छता मला मेंटेन पण करता यायला हवी. एका बाजूला स्वच्छता करतो आहोत आपण, परंतु दुसऱ्या बाजूला आपण काय करत आहोत, हे सगळं अनहेल्दी इटिंग हॅबिट ना पुन्हा एकदा ते आणून ठेवतात. दॅट्स वाय मेडिसिन्स आपल्याला कन्सिस्टंटली अँड रेग्युलरली फ्रिक्वेंटली आपल्याला फेस करावं लागतं. इफ यू वॉन्ट टू बी लाईव्ह, हेल्थी अँड ऍक्टिव्ह, यू शुड हॅव टू अंडरस्टँड दिस कॉन्सेप्ट अँड वर्क ऑन युअर सेल्फ. कारण तुमच्या शरीरावरती तुम्हीच काम करू शकता, दुसरं कोणी नाही येणार आहे. मार्गदर्शक म्हणून सांगणारे व्यक्ती इथून आहेत, परंतु तुम्हाला काम करायचं तुमच्या शरीरावरती, तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये बदल करायचे आहे. आणि थर्ड वन ऍक्च्युली VLDL इज ऑल्सो टाइप ऑफ LDL. नंतरचा LDL हा जो टाइप आहे, तर लेट मी जस्ट ओके, डिस्टर्बन्सेस येतात, अदर जी स्क्रीन्स वगैरे होते, चलो ठीक आहे. तर VLDL हा एक पुन्हा कोलेस्टेरॉलचा टाइप. ऍक्च्युली LDL आणि VLDL आर लाईकली टू बी सिमिलर. ते एकमेकांच्या जवळचे आहे किंवा एकमेकांच्या संदर्भात आहेत, परंतु VLDL हा LDL पेक्षा वेगळा आहे. VLDL ला व्हेरी लो डेन्सिटी लायपोप्रोटीन असं म्हटलं जातं. हा सुद्धा बॅडच आहे आणि इट ऑल्सो कॉन्ट्रीब्युट टू द ब्लड फॉर्मेशन इन युअर आर्टरीज. आणि VLDL हा सुद्धा आपल्या आर्टरीज मध्ये काय फॉर्म करण्याचं काम करतो, आर्टरीज मध्ये ब्लॉकेजेस किंवा प्लग फॉर्म करण्याचं काम करतो. परंतु VLDL कॅरीज ट्रायग्लिसराइड्स अँड LDL कॅरीज कोलेस्टेरॉल. LDL काय फॉर्म करायचं काम करतात, तर कोलेस्टेरॉल, आणि VLDL ट्रायग्लिसराइड. जसं आता मी बोललो की जे लोक हार्टच्या प्रॉब्लेमला किंवा बीपीच्या प्रॉब्लेमला फेस करतात, ते लोक जे टेस्ट करतात, तर त्या ठिकाणी दोन मुद्दे प्राधान्याने चर्चेले जातात. दॅट इज द ट्रायग्लिसराइड वन अँड सेकंड वन इज LDL मीन्स द लो डेन्सिटी लायपोप्रोटीन्स. ही दोन्ही गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत, परंतु यांना मॅनेज कसं करायचं, नाही का, यांना मॅनेज कसं करायचं, तर ते कसं मॅनेज केलं पाहिजे, किंवा ह्या जीवनशैलीमुळे आपण तिथे जातो का, किंवा आपल्याला नेमकं ह्या चॅलेंजेसला कसं फेस करायला लागतं. कोलेस्टेरॉल म्हणजे काय हे तर मी तुम्हाला सांगितलं. व्हॉट कॉजेस हाय कोलेस्टेरॉल? हाय कोलेस्टेरॉल जे काय आहे की ज्याला आपण LDL म्हणतो, ते कशामुळे कॉज होतं, तर जेनेटिक्स म्हणजे आपली अनुवंशिकता. मोस्ट ऑफ द पीपल फेसिंग फॉर द LDL बिकॉज ऑफ देअर अँसेस्ट्रल मीन्स द जेनेटिक्स म्हणजे अनुवंशिकतेमुळे सुद्धा. अदर मेडिकल कंडिशन्स, कारण का की फ्रिक्वेंटली आणि रेग्युलरली कन्सिस्टंटली मेडिसिन्स घेत जाणं, याच्यामुळे सुद्धा लीड यू टू द LDL म्हणजे हाय कोलेस्टेरॉलच्या फॉर्मेशनकडे, कोलेस्टेरॉल सॅच्युरेशनकडे आपण चाललं जातो. अँड सम मेडिकेशन्स, काही मेडिकेशन्स आर रिस्क फॅक्टर फॉर द हाय कोलेस्टेरॉल. ही सगळी रिस्क फॅक्टर आहे हाय कोलेस्टेरॉल साठी. आणि म्हणूनच मग असं म्हटलं जातं, हाऊएव्हर द मोस्ट कॉमन कॉज इज अनहेल्दी लाईफस्टाईल.
आणि या सगळ्यांच्या बाबतीत जर विचार केला पुढे जाऊन, तर आपली अनहेल्दी लाईफस्टाईल ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि इथे आपण काय करत आहोत, सगळ्यात पहिले आपण काम करत आहोत स्वतःवरती, आपली स्वतःची लाईफस्टाईल त्या ठिकाणी इम्प्रूव्ह करण्यावरती. अनहेल्दी लाईफस्टाईल, इटिंग हॅबिट, स्लीपिंग, झोपणं, खाणं आणि कुठल्याही प्रकारच्या फिजिकल ऍक्टिव्हिटीज, या सगळ्यांचा संबंध येतो आपल्या लाईफस्टाईल सोबत. आपली लाईफस्टाईल जर का आपण इम्प्रूव्ह करत असो, यू कॅन ओव्हरकम दीज चॅलेंजेस ऑल्सो. बट फॉर दॅट फर्स्ट ऑफ ऑल यू शुड हॅव टू वर्क ऑन युअरसेल्फ. तुम्हाला स्वतःवरती काम करायला लागेल. अनहेल्दी लाईफस्टाईल, अनहेल्दी लाईफस्टाईल मध्ये काय येतात, अनहेल्दी इटिंग हॅबिट येतात, लॅक ऑफ फिजिकल ऍक्टिव्हिटीज पण येतात, स्मोकिंग. स्मोकिंग इज ऑल्सो वन ऑफ द सिरियस क्वेश्चन राईट नाऊ इन अवर टुडे जनरेशन. आजचं जे जनरेशन आपण बघतो आहोत ना, ऍक्च्युली दे डू नॉट हॅव कॉन्शियसनेस अबाउट देअर हेल्थ. स्वतःच्या आरोग्याबद्दल, स्वतःच्या शरीराबद्दल कुठल्याही प्रकारचं कॉन्शियसनेस नसणं, अँड दॅट थिंग लीड यू टू द स्मोकिंग. ते स्मोकिंगकडे चालले जातात. या सगळ्या गोष्टी आहेत या आपण कन्सिस्टंटली करत चाललोय आणि आपण म्हणतोय की आजारांची संख्या वाढत चालली. माणसाचं आयुष्य 100, 80, 60, 50 पण 40 मध्ये सुद्धा काही लोकांना जग सोडावं लागतं बिकॉज ऑफ दिस थिंग. यू आर नॉट सिरियस अबाउट युअर सेल्फ. आणि इथे आपण सांगतो की यस मी जगणार ना 160 वर्ष. अँड हा आत्मविश्वास येतो त्यावेळेला येतो ज्यावेळेला तुम्ही तुमच्या शरीराला बनवतात 24 कॅरेट, 24 कॅरेट गोल्ड आपण ज्याला म्हणतो ना, म्हणजे असं ज्यावेळेला आपलं शरीर बनतं ना, त्यावेळेला आपल्याला विश्वास येतो की यस मी जगू शकतो छानपैकी कुठल्याही प्रकारच्या मेडिकल अँड फिजिकल चॅलेंजेसला फेस न करता. आणि म्हणून कोलेस्टेरॉल इज रिअली व्हेरी व्हेरी सिरियस. ही खूप गंभीर बाब आहे. आणि त्याचा संबंध फक्त तुम्ही हृदयातल्या रक्तवाहिन्या, देन कोलेस्ट्रॉल सॅच्युरेशन इन द ब्लड वेसल इतका मर्यादित नाही राहत. तो घेऊन जातो पुन्हा तुम्हाला अदर, आणि तो लीड करतो पुन्हा तुम्हाला अदर मेडिकल कंडिशन्स, किंवा त्या अदर मेडिकल कंडिशन्स तुम्हाला लीड करतात कोलेस्ट्रॉलच्या फॉर्मेशन. कोणत्या त्या अदर मेडिकल कंडिशन्स? क्रोनिक किडनी डिसीजेस. द पीपल फेसिंग विथ द क्रोनिक किडनीच्या समस्यांना जे ग्रस्त फेस करतात ना, ती सगळी लोक लीड करतात पुन्हा कोलेस्ट्रॉलच्या प्रॉब्लेम्सकडे. सेकंड वन डायबिटीज. तो पण एक अत्यंत महत्वपूर्ण विषय ज्याच्यावरती अनेकदा बोललं जातं, याच्यावरती माहिती आपण भरपूर ऐकलेली आहे. नेक्स्ट वन इज HIV. नेक्स्ट हायपोथायरॉइडिझम. नेक्स्ट ओव्हरवेट ऑर द ओबेसिटी. हायपोथायरॉइडिझम, ओव्हरवेट म्हणजे लठ्ठ असणं. जगाच्या दृष्टिकोनातून आपण लठ्ठ असतो ज्यावेळेला आपला बॉडी मास इंडेक्स अबाव 30 जातो, त्यावेळेला आपली डेफिनेशन ओबेसिटी मध्ये होती. आता किती टक्के लोक ओबेसिटी मध्ये आहेत? मोस्ट ऑफ द पीपल. अँड दिस थिंग इज चॅलेंजिंग राईट नाऊ बिकॉज ऑफ ओनली इटिंग हॅबिट. आपल्या इटिंग हॅबिटमुळे आपल्याला ओव्हरवेट ही समस्या काय होते आहे, पुढे जाते आहे. देन पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम इन फिमेल्स. पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम आपण ज्यांना म्हणतो, प्रजनन संस्थेच्या संदर्भाने आपण कायम बोललं जातं की ओव्हरीच्या संदर्भात. तर ह्या प्रॉब्लेममुळे सुद्धा दॅट फिमेल्स लीड स्पेसिफिकली टू द कोलेस्टेरॉल कडे त्या लीड करतात. देन इन्फ्लेमेटरी डिसीजेस आहे सच ॲज द रुमेटल आर्थरायटिस. ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला लीड करतात कशाकडे? या सुद्धा गोष्टी आपल्याला लीड करतात कोलेस्टेरॉलच्या फॉर्मेशनकडे किंवा कोलेस्टेरॉल सारख्या प्रॉब्लेमला फेस करण्याकडे. मग मेडिकेशन जे काय आहे, सम प्रेस्क्रिप्शन्स, ऐका ही गोष्ट खूप महत्वाची आहे. सम प्रेस्क्रिप्शन दॅट यू टेक फॉर द अदर मेडिकल कंडिशन्स. जे प्रेस्क्रिप्शन आपण डॉक्टरांच्याकडून लिहून घेतो, म्हणजे मेडिसिनची जी चीट आपण लिहून घेतो ना, दॅट मेडिसिन्स ऑल्सो लीड यू टू द LDL. हे सुद्धा आपल्याला लो डेन्सिटी लायपोप्रोटीन कडे घेऊन जातात, म्हणजे आपली कोलेस्टेरॉल लेवल इन्क्रीज कडे घेऊन जात असतात. मग आपल्याला काय करायची गरज आहे? रिस्क ऑफ हाय कोलेस्टेरॉल. कोलेस्टेरॉल जर का वाढत असेल तर आपल्याला नेमकं काय होतं आणि ते नेमकं कशामुळे वाढतं? तुमचं वय जसं वाढत जातं ना, तसं आपल्या शरीरातलं कोलेस्टेरॉल वाढत जातं. मग जर का आपलं वय वाढतंय तर मग आपण त्याची काळजी घेऊयात, आपल्या आहारामध्ये बदल करूयात, योग्य व्यायाम करूयात, फिजिकल ऍक्टिव्हिटीज करूयात, आणि असा बदल आहारामध्ये करूयात की जिथून आपल्याला हाय कोलेस्टेरॉलचे अन्नपदार्थ भेटणार नाहीत. आणि आपल्या ब्रेकफास्ट मध्ये चेंज करा. जसं की आपण आपल्या सकस संतुलित आहार घेतो रोज वर्कआउट नंतर, विदिन 20 मिनिट आफ्टर वर्कआउट. मी तर 10 मिनिटाच्या आतच घेतो, पण ऍटलिस्ट विदिन 20 मिनिट आपण आपला सकस संतुलित आहार घेतो. तर या माध्यमातून होतंय का? या माध्यमातून आपल्याला जे बॅड कोलेस्टेरॉलचे अन्नपदार्थ आहेत तिथून आपण बाजूला निघतो. जो अनहेल्थी ब्रेकफास्ट आपल्या पोटात जाणार आहे, कारण मी उपाशी राहू शकतो स्वतःला सांगून 1, 2, 3 दिवस, परवा तेरवा नाही, त्याच्यानंतर नाही, मी काहीतरी खाणारच आहे. आणि खाण्यातले जे इटिंग हॅबिट्स मध्ये असणारे पदार्थ, गहू, मैदा, तेल, तळलेले पदार्थ, साखर, मीठ, हे सगळे पदार्थ एक्सेस अमाऊंट मध्ये जात आहेत आपल्या पोटामध्ये, अँड दॅट लीड यू टू ऑल दिस काइंड ऑफ द डिसीजेस. नॉट ओनली अबाउट द कोलेस्टेरॉल, ऑल काइंड ऑफ द डिसीजेस बिकॉज ऑफ दिस थिंग. आणि म्हणून आपण इथे स्वतःला बदलत आहोत. हेरिडिटी बद्दल मी तुम्हाला बोललो, अनुवंशिकतेबद्दल मी तुम्हाला सांगितलं, नेक्स्ट वेट बद्दल पण बोललो की ओव्हरवेट जर का आपण झालो, ओबेड पर्सन जर का आपण असाल
ऑब्विसली नो डाऊट यू मे टुडे यू मे नॉट बी फेसिंग दिस प्रॉब्लेम. आज जरी आपल्याला वाटत असेल नाही मला नाही असल्या प्रकारचा प्रॉब्लेम, बट शुअरली दॅट थिंग लीड यू, ती गोष्ट तुम्हाला तिथे घेऊनच जाणार आहे. कारण तो एक प्लॅटफॉर्म आहे. प्लॅटफॉर्मवरती आपण त्याच वेळेला जातो त्यावेळेला आपल्याला प्रवास करायचा असतो कुठला तरी. आणि ऍक्च्युली आपलं शरीर जर त्या प्लॅटफॉर्मवरती दिलं गेलं ना, तुम्हाला वाटलं जरी नाही ना तरी तुमचा तो प्रवास होणार आहे. अनहेल्दी इटिंग हॅबिट, बॅड फॅटचे अन्नपदार्थ आपण कन्सिस्टंटली खातो आहोत, सॅच्युरेटेड फॅटचे अन्नपदार्थ आपण कन्सिस्टंटली खातो आहोत, मीट, डेअरी प्रॉडक्ट्स, देन चॉकलेट्स, ड्राय फ्रुट्स, फ्राईड फूड, जे तळलेले अन्नपदार्थ, प्रोसेस केलेले फूड, त्याच्यानंतर नॉनव्हेज, मोठ्या प्रमाणावरती नॉनव्हेज खाणं, या सगळ्या गोष्टी घेऊन जात आहेत तुम्हाला सॅच्युरेटेड फॅट्स कडे, ते लीड करतात तुमच्या कोलेस्टेरॉल सॅच्युरेशन कडे. देन ट्रान्स फॅट मीन्स द फ्राईड अँड द प्रोसेस फूड, तळलेले आणि जे प्रोसेस करून पॅकेजिंग करून केलेले फूड जे तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. ऑल दिस थिंग लीड यू टू द कोलेस्टेरॉल फॉर्मेशन. हे आपल्याला कोलेस्टेरॉल फॉर्मेशन कडे घेऊन जातात. आपल्याला विचार करायचा आहे की याचं प्रमाण किती असायला हवं. याचं प्रमाण तितकंच असायला हवं जितकं की आपण व्हेरी सिरियस थिंग्स. आणि चिंतेची बाब, सगळ्यात महत्वाचं वास्तव काय, वास्तव सांगतो. अगोदर किती लोक जॉईन आहेत त्यांना बघतो 330 वास्तव असं आहे की ज्यावेळेला आपल्या शरीरात कोलेस्टेरॉल वाढते ना त्यावेळेला त्याचं कोणतंच स्पष्ट लक्षण, कोलेस्टेरॉल रेज होताना कोणतंच स्पष्ट लक्षण आपल्याला दिसत नाही. डिरेक्टली वी फेस टू द प्रॉब्लेम आणि आपले डॉक्टर्स डिटेक्ट करतात की यू हॅव दिस प्रॉब्लेम. आणि मग त्या दिवशी मग आपल्याला सुरू होतं तो आपला पुढचा प्रवास, ज्याला आपण मेडिसिन फ्री म्हणतो की विथ मेडिसिन म्हणतो. तो विचार आपण स्वतः करायचा आहे. लॅक ऑफ फिजिकल ऍक्टिव्हिटीज मुळे हे सगळं होत आहे. देन हाऊ कॅन यू मॅनेज, आपल्याला मॅनेज करायचं नाही या सगळ्या गोष्टी. देन हाऊ कॅन यू मॅनेज दी कोलेस्टेरॉल इन युअर बॉडी, तुमच्या स्वतःच्या, बाकीच्यांचं नाही, आपलं स्वतःच कोलेस्टेरॉल आपण कसं मॅनेज करणार. द फॉलो द हार्ट हेल्थी लाईफस्टाईल. आपल्याला आपल्या हृदयाला आवडेल, त्याची काळजी घेतली जाईल, त्याला जगायला आवडेल, त्याला आनंद होईल. थोडक्यात असं समजा, तुमच्या हृदयाला आनंद होईल अशा हार्ट हेल्थी ऍक्टिव्हिटीज तुम्हाला करायचे. आवडेल का करायला? आवडणार नसतील तरी आवडून घ्या, कारण त्याची गरज आहे. हार्ट हेल्थी इटिंग प्लॅन्स जे की इथे कन्सिस्टंटली आपण तुमच्यासाठी प्रोव्हाइड करत आहोत. वेट मॅनेजमेंट जे की होतं इथे. देन रेग्युलर फिजिकल ऍक्टिव्हिटीज सगळं मिळतंय ना. देन डोंट बी गेट सिरियस अबाउट दिस थिंग. बट इफ यू आर डू नॉट फॉलोइंग दिस थिंग्स, जर ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करत नसाल, देन यू शुड हॅव टू बी सिरियस. यू शुड हॅव टू चेंज युअर इटिंग हॅबिट. आपल्याला आपल्या जगण्यासाठी करायचंय ना, आपल्याला हे सगळं आपला प्रवास जगण्यासाठी झाले. मी सुरुवात करतानाच म्हटलं होतं की जीवन सुंदर आहे, जगणं सुंदर करूया. आणि जगणं सुंदर करूयाच्या या प्रवासात आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत, कारण आपल्याला जगायचंय ना 160 वर्षे. म्हणून नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन्स काय सांगता माहिती का, एका रिपोर्टनुसार ते सांगतं की मिक्स फायबरचं जर मोठं प्रमाण तुमच्या आहारामध्ये असेल, मिक्स फायबर, सॅलॅड, फ्रुट्स यांचं प्रमाण जर का तुमच्या आहारामध्ये असेल तर कोलेस्टेरॉल मॅनेज करता येतं. ऍक्च्युअली ते मॅनेज होतं, करता येतं नाही, ते मॅनेज होतं. मग सफरचंद असेल, संत्रे असेल, कुठल्या प्रकारचे तुम्ही डाळ, चणे, मटर, फायबरचे पदार्थ खात असणार, किंवा बाजूला जाऊन तुम्ही सॅलॅड्स घेत असणार, कच्चे अन्नपदार्थ जर तुम्ही खात असाल, क्लॅपिंग करा स्वतःसाठी जर का खात असणार तर. आणि त्याचं प्रमाण किती असायला पाहिजे माहितीये? 25%. म्हणजे 1 किलो जर का तुम्ही कुठचा पदार्थ खाल्ला तर 1 किलो अन्न खात असताना त्याच्यामध्ये 250 ग्रॅम, म्हणजे 100 ग्रॅम जर खाल्लं तर त्याच्यामध्ये 25 ग्रॅम इतकं फायबरचं प्रमाण असायला पाहिजे फॉर मेंटेनिंग अवर हेल्थी बॉडी. रोनाल्डो ऐकतो ना आपण, जगातलं सगळ्यात महागडं शरीर कुणाचं तर त्याचं. मग ते कसं आहे ना, तर ते असं आहे. ओके, तर भरपूर फळे खा, भाज्या खा. यामध्ये कोलेस्टेरॉलची जी मात्रा आहे ती कमी करणारी संयुग असतात, ते काम करतात. मिठाचा वापर बोललो मी तुम्हाला, मिठाचा वापर कमी प्रमाणात आपल्याला करायचा आहे. मीठ मर्यादित ठेवल्यानं कोलेस्टेरॉल काय होतं आपलं कमी होणार नाही, परंतु रक्तदाब कमी करण्यास मात्र ते काय करतं, मदत करतं. आणि हृदयाचा धोका आपला कमी होऊ शकतो. आणि या सगळ्यांवरती खूप छान न्यूट्रिशन्स पण आपल्याला आपण अवेल करू शकतो, ज्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिडचे कंटेंट्स असतात. व्हॉट दे डू, ओमेगा 3 फॅटी ऍसिडचे कंटेंट असणारे कुठलाही अन्न पदार्थ असेल किंवा कुठले काही न्यूट्रिशन्स पण असतील, ते काय वर्क करतात, ते हेल्प टू इम्प्रूव्ह युअर कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम. तुमची कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम, ते हृदयाची रक्तभिसरण प्रक्रिया इम्प्रूव्ह करण्यासाठी काम करतं. देन दे वर्क फॉर द रिअलिस्टिसिटी, आपण म्हणतो का रिअलिस्टिसिटी, तर इलॅस्टिसिटी किंवा रिअलिस्टिसिटी
तर ही इलॅस्टिसिटी आपली काय करण्याचं काम करतं, ब्लड वेसलला इलॅस्टिक करण्याचं काम करतं. म्हणजे जेणेकरून ज्यावेळेला ब्लड फ्लो प्रेशर मध्ये असेल त्यावेळेला आपली ब्लड वेसल मोठी होईल आणि कमी असेल त्यावेळेला पुन्हा छोटी होईल. तर ही कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम इम्प्रूव्ह करण्यासाठी ओमेगा 3 फॅटी ऍसिड कंटेंट्स असणारे कुठलेही अन्नपदार्थ तुम्ही खाल तर ते त्यासाठी काम करतं. हे आपल्याला मिळतात फिशेस, सी अॅनिमल्स पासून आपल्याला खरं तर ओमेगा 3 फॅटी ऍसिडचे कंटेंट्स हे मिळत असतात आणि या सगळ्या माध्यमातून आपण जपतो हे आपलं हृदयाचं आरोग्य. आणि म्हणून कोलेस्टेरॉल ज्या अन्नपदार्थांतून रेज होत आहे असे अन्नपदार्थ आपण बाजूला करत आहोत आपल्या आहारातनं. ते बाजूला करत असताना संपूर्णपणेच बाजूला करा असाही त्याचा अर्थ होत नाही, परंतु ओव्हर आणि एनिथिंग ऍट रॉंग प्लेस ऍट अ रॉंग टाइम इज कॉल्ड पोल्युशन. प्रदूषण म्हणजे काय, एखादी गोष्ट नको त्या ठिकाणी नको तितक्या प्रमाणात असणं त्याला आपण कोलेस्टेरॉल म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण पोल्युशन म्हणतो. तर प्रदूषण म्हणजे आपल्याकडे काय होतंय, सातत्याने तीच गोष्ट येते तेच आणि म्हणून त्याचा फिजिकली ह्या सगळ्या चॅलेंजेसला आपल्याला फेस करावं लागतं. सो थँक्यू सो मच. दॅट्स ऑल फ्रॉम माय साइड इन अवर टुडेज प्राईम टाइम सेशन. मला माझा एक्सपिरियन्स सुद्धा सांगायला आवडेल. मी प्रमोद तेवढे येवल्याहून बोलतोय. मागच्या दीड वर्षापूर्वी किंवा 2.5 वर्षापूर्वी मी आपल्या आनंदी आणि निरोगी परिवारामध्ये सहभागी झालो. वाढलेलं वजन पण वाटत नव्हतं की आपलं वजन वाढले, बिकॉज ऍट दॅट टाइम आय वॉज इन द एज ऑफ 33. त्यावेळेला मी वयवर्ष 33 मध्ये जगत होतो. कल्पना नव्हती की वजन वाढले आणि म्हणून आपण असल्या कुठच्या फिजिकल चॅलेंजेसला फेस करत आहोत. अँड सेकंड वन थिंग इज दॅट आय हॅव अ व्हेरी लो इम्युनिटी पॉवर. खूप लो इम्युनिटी पॉवर मला होती आणि ज्या लोकांची इम्युनिटी पॉवर लो असते ना त्यांना व्हायरल डिसीजेसला फेस करायला लागतात. तसंच माझं होतं. कन्सिस्टंटली कम्प्लिटली इन द 12 मंथ ऑफ इयर, 12ही महिने कन्सिस्टंटली सतत सर्दी, अलर्जिक सर्दी, स्पेसिफिकली अलर्जिक सर्दीला मी फेस करत होतो आणि बॅक पेन आणि मणक्याच्या आजाराने खरं तर त्रस्त होतो. ज्या वेळेला मी आपल्या आनंदी आणि निरोगी परिवारामध्ये सहभागी झालो ऍट द टाइम मला कम्प्लीट मानेतनं हा जो उजवा हात आहे तर याला पूर्ण कळ, मुंग्या, बधिरता. मध्यरात्री नंतरनं झोपताना सुरुवातीला काही वाटायचं नाही, परंतु मध्यरात्र उलटून गेल्यावरती पहाटेच्या वेळेला किंवा सकाळी उठताना समोरच्या पण नाही, बॅक राईट पण नाही, लेफ्ट पण नाही, कोणत्याच बाजूला उठता यायचं नाही. कारण का तर पूर्ण कळ, मुंग्या, बधिरता, माझा बॅक जो आहे पूर्ण कडक होऊन जायचा. आणि उजव्या हाताचा जो अंगठा आहे तर त्याला मी चिमटा जरी घेतला ना तरी समजायचं नाही. ज्यावेळेला डॉक्टरांची ट्रीटमेंट मी घेत होतो, डॉक्टरांनी ज्यावेळेला मी ही गोष्ट सांगितली त्यावेळेला ते बोलले मला की या हाताला अंगठ्याला चिमटा घेतला तर समजत नाही, बाकीच्या 4 बोटांना पण याची वाट बघतायत का, तर आता माझ्याकडे येताना MRI करूनच या, असं डॉक्टरांचं ते सेंटेन्स. आय एम फीलिंग व्हेरी प्राऊड. मीन व्हाईल मला कळत होतं की मला स्वतःवरती काम करायचंय, मला फिजिकल एक्सरसाइजची गरज आहे आणि मी आपली कम्युनिटी जॉईन केली. हा माझा पर्सनल रिझल्ट आहे. विदिन 21 डेज ज्या चॅलेंजला फेस करत होतो लास्ट 6 मंथ पासन त्याला ओव्हरकम केलं, त्याच्यावरती मात केली आणि त्या डॉक्टरांच्याकडेच नाही, त्याच नाही, आता माझा प्रॉब्लेम होता म्हणून मी त्यांच्यापर्यंत जात होतो, कुठच्याच डॉक्टरांच्याकडे मी माझ्या प्रॉब्लेमसाठी आजपर्यंत गेलेलो नाही. सो थँक्यू सो मच फॉर दिस चेंज इन माय हेल्थ पर्टिक्युलरली. सो आय एम सेइंग ऑलवेज थँक्स टू माय कोच मिस्टर प्रवीण पाटील सर आणि मेघाली पाटील मॅडम. त्यांनी रात्री 11 वाजता माझं चेकअप केलं होतं, 11 वाजता ही त्यांच्या घरी. आणि तो प्रवास होता तो तिथून सुरू झाला आणि जो अनेकांपर्यंत सुद्धा मला पोहोचवला आला. माय ग्रेट मेंटॉर मिस्टर सोमनाथ शेलार सर and Ranjana madam and obviously Rahul sir, Jay ma'am, Sandeep sir. So thank you so much. That's all from my side and call back to today's great master of ceremony, Mr. Rahul Shelar sir. Yes, thank you.